मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे, राणी म्हणत असते की मालती आई आता सगळं सोडून द्या ना तुम्ही. झालं गेलं ते विसरून जा ना, मी तुमची माफी मागते. आणि आता लगेच इंद्र पण म्हणतो, इंद्राला मालती म्हणते की इंद्रा हे बघ ना रे, माफ केलंस ना, तुझ्या ह्या आईला माफ कर. मला तुझ्याशी असं तुला त्रास होईल असं वागायचं नसतं रे. पण काय करणार मी, मला त्रास होतो तुझा अशा वागण्याचा. आणि हे बघ आता डबा तरी घेऊन जा. आणि आता लगेच त्याच्याकडे डबा देते. इंद्र डबा घेतो, गाडीत बसतो, तिथून निघून जातो. तर आता लगेच जे आबा असतात ते म्हणतात की झाला तेवढा तमाशा बाद झाला. आता सगळे निजसाच्या रूममध्ये निघून जा. सगळे रूममध्ये निघून जातात. तर इकडं उर्मिला मालतीला म्हणते, ओ मालती आई, तुमचा प्लॅन आता बरोबर सक्सेस होत चाललाय. तर मालती म्हणते की हो ना, पण मला आहे ना ती राणी नकोय अगं माझ्या इंद्राच्या आयुष्यामध्ये, असं म्हणते. आणि आता लगेच इकडं जी मालती आहे ती मालती रूममध्ये निघून जाते. आबा इकडे रूममध्ये येतात आणि म्हणतात की मालतीने खरंच आज खूप तमाशा केलाय. असं करायला नको होतं. मालतीने खरंच खूप मोठी चूक केली आहे, असं बोलतात. तेवढ्यात तिथे मालती येते आणि म्हणते की काय हो, कायम तुम्हाला माझी चूक दिसत असेल. तुम्हाला तुमच्या सुनाची चूक नाही दिसत का? तुमच्या मुलाची चूक नाही दिसत का? असं म्हणत असते. तुम्ही ना आता इथून पुढे इंद्राला ज्या गोष्टी आवडतात ना, त्याच्याकडे जास्त लक्ष देत जा. अहो त्याला जे आवडतं ना ते बघत जा ना तुम्ही. अहो असं बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. त्याला हवं तसं वागत जा. तो बरोबर तुमच्या क्लोज येईल, असं आबा मालतीला समजावतात. आणि इकडे आता जी ही असते रत्नाकाकी खूप शांत बसलेली असते. तेवढ्यात तिथे आता राणी येते आणि म्हणते, रत्नाकाकी काय झालंय तुम्हाला? लई शांत आहात तुम्ही. तर आता रत्नाकाकी म्हणते की बघितलं ना राणी, घरातलं वातावरण कसं आहे, त्यामुळं मला अजिबात करमत नाही अगं. असं सगळ्यांचे भांडणं तडणं बघून मला अजिबात असं करमत नाहीये. मन असं भरून येतं. असं थांबूशी वाटत नाही का आता या घरामध्ये, असं बोलत असते. तर इकडं विक्रांत म्हणतो की विक्रांत इंद्राच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की काय रे, तू इंद्रा माझ्यासोबत येशील का रे मीटिंगला? तर इंद्र म्हणतो की हे बघ, मला अजिबात जमणार नाही आहे विक्रांत, तू जे मीटिंग करायचे ते करून घे, मला नाही जमणार तुझ्यासोबत यायला. तर विक्रांत म्हणतो की बरं ठीक आहे, करतो मी. तर आता तेवढं ते केडीला इंद्र बोलवून घेतो आणि म्हणतो की केडी, एक काम करा, घरी जा आणि राणीला अर्जंट मीटिंगसाठी इकडे बोलवून घ्या. तर एक केडी म्हणतो ठीक आहे मग. तर आता लगेच केडी जायला निघतो. तर इकडं रत्नाकाकी म्हणत असतात, हो ना गं राणी, आपल्या घरात बघ ना कसं वातावरण आहे. अगं हे भांडणं कधी भेटतात ना घरातले काय माहिती. तर आता राणी म्हणते की हे बघा, इथून भांडणं नाही झाले पाहिजे इथून पुढे. मी आता हे भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे. मालत्याईंना माझा राग येतो ना, मग त्यांच्यापुढे मी जास्त येणार नाहीये. त्यांच्यापासून मी जास्त लांबच राहत जाईल, असं म्हणते. तर आता ती म्हणते की म्हणजे तू घर सोडून जाणार आहे का राणी? तर आता लगेच राणी म्हणते की नाही हो, मी घर सोडून नाही जाणार. त्यावेळी ते केडे येते आणि केडे म्हणतात की तुम्हाला घर सोडून जावं लागेल. राणी घाबरते. तर आता ते म्हणतात की हो, तुम्हाला इंद्र सरांनी बोलवलंय, त्यामुळे तुम्हाला यावं लागेल. आणि आता लगेच जी राणी आहे तिथे हातातलं काम तसंच ठेवून तिथून निघते जायला केडीसोबत. आणि आता इकडं जी उर्मिला आहे ती विक्रांतला कॉल करते आणि म्हणते की विक्रांत काय करतोय? अरे काम झालं का तुझं? अरे तुला माहिती की ते कधी काय घडलं? आणि घरी घडलेला सगळा प्रकार ती विक्रांतला सांगते. ती म्हणते की अरे मालती आई तर राणीच्या पायावर डोकं ठेवीत होत्या, माहिती का तुला? इतकं प्रकार मोठं घडलंय घरी. तर आता विक्रांत म्हणतो की भारीच झालंय मग काय. तर आता लगेच उर्मिला विचारते, काय रे, तुला ती राणी नाही दिसली का अजून? राणी नाही भेटली का ऑफिसला आलेली? तर आता लगेच ती म्हणते की नाही ना, अजून तर मला ती फॅक्टरीत नाही दिसली इथे. तर आता लगेच ती म्हणते की बघ, तुझं लक्ष कुठं आहे, नीट बघ ना तिला. तर तो म्हणतो की चालन ठीक आहे, मी बघतो तिला, असं म्हणतो. आणि तो आता बघायला लागतो. तर इकडे आता जो हे आहे किडी, तो राणीला घेऊन येतो आणि मध्येच एका ठिकाणी उभा करतो. तिथे इंद्राची पण गाडी असते, इंद्र पण आलेला असतो. आणि आता लगेच राणी म्हणते की मला इथे का बोलवलं, आपल्याला ते मीटिंगला जायचंय ना, मग इथे का थांबवली गाडी? तर आता लगेच ते इंद्र म्हणतो की हो राणी, माझं काम आहे तुझ्याजवळ, मीटिंगला जायचं आहे, तू माझ्यासोबत येशील का? तर राणी बोलते की नाही इंद्र सर, मी नाही येऊ शकत. तुम्हाला माहिती आहे ना घरी मी काय प्रॉमिस केलं आहे, मी इंद्र सरांसोबत बाहेर कुठे जाणार नाहीये, त्यामुळं मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. तर आता इंद्र म्हणतो की मला नाही माहिती राणी, तू माझ्यासोबत यायचं. तर आता राणी म्हणते की इंद्र सर नाही येऊ शकत, तुम्ही सांगा केडी यांना. तर आता लगेच इंद्र म्हणतो की बघितलं का केडी, तुम्हीच बघा आता. अहो एखाद्या मित्राला आपली गरज असली तर तेव्हा त्याला मदत नाही करायची, मग काय उपयोग हो अशा मैत्रीचा, असं मैत्री काय कामाची, असं इंद्र बोलतो. तर आता केडी म्हणतो की हो, तुमच्या दोघांचं काय चाललंय ना ते मिटवा तुम्हीच, मला नका घेऊ तुमच्या दोघांच्या मध्ये, असं केडी म्हणतो.
आणि आता राणी म्हणते की इंद्र सर, तुम्ही मला यायलाच लावणार आहे, मला माहिती आहे तुमच्यासोबत. चला आपण लवकर जाऊन येऊयात. आणि दोघं जण आता जायला निघतात. तर आता इकडं ते दोघं जण निघालेले असतात, गाडीत चाललेले असतात, गप्पा मारत असतात. तर राणी म्हणत असते की इंद्र सर, लवकर आपण घरी आलो पाहिजे हा. इंद्र म्हणतो की हो राणी, काळजी करू नको, लवकरच आपण घरी येऊ. तेवढ्यात राणीचा मोबाईल खाली पडतो आणि राणी मोबाईल घ्यायला खाली वागते. तेवढ्यात तिकडून जो गजा आहे तो राणीसांचा पाठलाग करत असतो. तो बघतो, त्याला गाडीमध्ये इंद्रा एकटाच दिसतो, राणी दिसत नाही. तो म्हणतो की इंद्र सर एकटेच, बरं झालं. आणि इंद्र आणि ते गप्पा मारत येऊन चाललेले असतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.